मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं की लग्न तर झालेलं असतं, पण ते लग्न विधिवत नसतं, रीतिरिवाजाला धरून नसतं. त्यामुळे एका जोडीदाराला त्या लग्नाचा काही आनंद नसतो. त्या जोडीदाराचा संपूर्ण आनंद हा मावलेला असतो आणि ते लग्न त्या जोडीदाराला मजा नाही तर सजा होऊन बसते. अशा वेळेस काय करावं, काय कायदेशीर उपाय आहेत, या सर्व प्रकारचं नॉलेज नसतं. या सर्व प्रश्नाचे उत्तर मी आपल्याला या व्हिडिओ मार्फत देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट वायरा लीगल टिप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जिथे होते ओळख कायद्याची आपल्याच फायद्याचे. आज मी आपल्याला म्हणणार नाही की चॅनलला सबस्क्राईब करा, परंतु हा व्हिडिओ आपण संपूर्णपणे बघावं आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आपण निश्चित करावं की ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं किंवा नाही. तर चला मग जाणून घेऊया आजचा टॉपिक. मित्रांनो, लग्न हा एक संस्कार आहे की करार आहे, याबद्दल बरेच वादविवाद, चर्चा, विनिमय, मतभेद या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर लग्न हा एक करार आहे आणि करार हे 3 प्रकारचे असतात. त्यामधील नंबर 1 ला आहे वाईड मॅरेजेस, नंबर 2 ला असतं व्हॅलिड मॅरेजेस, नंबर 3 ला आहे वायडेबल मॅरेजेस. तर जे काय कोणाचे लग्न होत असतात ते कायदेशीर असतात, त्याला आपण व्हॅलिड मॅरेजेस म्हणतो. परंतु ज्या कोणाचे लग्न ही वाईड मॅरेजेस आहेत किंवा वायडेबल मॅरेजेस आहेत आणि ते कसे ओळखायचे हे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ आपण लास्टपर्यंत बघत राहावा. मित्रांनो, अशा लग्नाला आपण 2 प्रकारे नाहीसं करू शकतात. नंबर 1 ला आहे वाईड मॅरेजेस आणि नंबर 2 ला आहे वायडेबल मॅरेजेस. वाईड मॅरेज म्हणजे काय, तर जे लग्न मुळातच वैध नाही असं लग्न. म्हणजे काय, ज्या लग्नाला कायद्याच्या दृष्टिकोनातून 0 किंमत आहे असं लग्न म्हणजेच वाईड मॅरेजेस किंवा वाईड मॅरेज. तर बघूया यामध्ये काय काय येतं. हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये सेक्शन 11 खाली सांगितलेलं आहे वाईड मॅरेज म्हणजे काय. तर त्यामध्ये नंबर 1 आहे स्पाऊस ऑफ पार्टी हॅज इन लिव्हिंग. म्हणजे काय, तर जे नवरा नवरी आहेत या दोघांपैकी कोणाचाही जोडीदार लग्न करता वेळेस अस्तित्वात असेल किंवा जिवंत असेल, असे लग्न हे अवैध असतं. म्हणजे मुळातच ते वैध नसतं किंवा त्या मुळातच त्या लग्नाला काहीही अर्थ नसतो. नंबर 2 ला आहे पार्टीज आर नॉट विदिन द डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप. म्हणजे काय, तर नवरा किंवा नवरी हे दोघं अशा रिलेशनशिपमध्ये नसावं जे की ते रिलेशन समाजामध्ये मान्य नाही, समाज त्या रिलेशनला मान्यता देत नसतं असं रिलेशन. म्हणजे काय, समजा एक्झाम्पल, आई किंवा मुलगा, मुलगी किंवा वडील, सख्खे भाऊ बहीण, असे नाते मुळातच विवाह संस्थेमध्ये मान्यता नाही किंवा मान्य नाहीत. असे हे नाते कायद्याच्या दृष्टिकोनातून सरळ जर बघितलं तर हे कायद्यालाही मान्य नाहीत आणि समाजालाही मान्य नाहीत. म्हणून असा विवाह झाला असेल तर हा विवाह अमान्य आहे, अवैध आहे. ह्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की द पार्टीज आर नॉट स्पिंडस. म्हणजे काय, तर नवरा बायको जे लग्न करत आहेत, नवरा नवरी, ते नवरा नवरी हे अशा रिलेशनशिपमधले नसावं जे रिलेशन स्पिंडास म्हणजेच काय, एकाच गोत्रामधली नसावं. जसं की आपल्याकडे असतं की एक आडनावाचे व्यक्ती हे कधीच लग्न करू शकत नाहीत किंवा एका गोत्रामधले व्यक्ती हे लग्न करू शकत नाहीत. हे या ठिकाणी समाजाने मान्य केलेलं नाही किंवा समाज त्याला मान्यता देत नाही आणि कायदाही अशा नात्याला मान्यता देत नाही. म्हणून हे नातं या ठिकाणी अवैध आहे. ह्या कायद्याला कसलीच मान्यता नाही. म्हणून जरी लग्न झालं असलं तर ते कायद्याच्या दृष्टिकोनातून अवैध असतं. आता आपण बघूया वायडेबल मॅरेजेस. सेक्शन 12 खाली या ठिकाणी वायडेबल मॅरेज म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे इम्पॉर्टन्स ऑफ द रिस्पॉन्डंट. म्हणजे काय, जो व्यक्ती वायडेबल मॅरेज पिटिशन कोर्टामध्ये दाखल करतो त्याच्या विरोधातला समोरचा व्यक्ती म्हणजेच गैर अर्जदार रिस्पॉन्डंट हा इम्पॉर्टन्स आहे असं त्या ठिकाणी स्पष्ट करावं लागते. म्हणजे याचा अर्थ काय की तो गैर अर्जदार हा मूल जन्माला घालू शकत नाही. अशा नात्याला, अशा रिलेशनशिपला वायडेबल मॅरेज म्हणून घोषित करण्याचा अधिकार कोर्टाकडे आहे आणि ते आपण मिळवू शकतात. मित्रांनो, नंबर 2 ला आहे ॲट द टाइम ऑफ मॅरेज इनकॅपेबल ऑफ गिव्हिंग व्हॅलिड कन्सेंट. म्हणजेच नवरदेव आणि नवरी यापैकी कुणीही असो जो कन्सेंट देऊ शकत नाही किंवा सहमती देऊ शकत नाही कशाला, तर लग्नासाठी. नवरा किंवा नवरी यापैकी कुणीही लग्नासाठी व्हॅलिड कन्सेंट देऊ शकत नाही. अशा वेळेस हे लग्न
वाइडेबल आहेच, म्हणजे रद्द बादल करता येते. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल की कन्सेंट म्हणजे काय. जर आपल्याला कन्सेंट म्हणजे काय हे माहीत नसेल तर मी वरी आय बटनवर एक लिंक देत आहे, तो व्हिडिओ आपण बघावा. त्यामध्ये मी पूर्ण असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की कन्सेंट कशाला म्हणतात आणि कन्सेंट केव्हा दिली जाते आणि केव्हा ती व्हॅलिड असते. 2 मध्ये ए बघूया आपण. कॅपेबल ऑफ गिव्हिंग कन्सेंट बट सफरिंग फ्रॉम मेंटल डिसऑर्डर. म्हणजे काय, ती व्यक्ती कन्सेंट द्यायला कॅपेबल आहे परंतु सफरिंग फ्रॉम मेंटल डिसऑर्डर म्हणजे काय, तर त्या अशा व्यक्तीला, त्या जोडीदाराला, त्या नवरा किंवा बायकोला किंवा त्या नवरा नवरीपैकी एक जणाला मानसिक आजार असेल आणि मानसिक आजार असल्यामुळं ते व्हॅलिड कन्सेंट देऊ शकत नाही किंवा कन्सेंट दिली तरी ती कन्सेंट कायद्याच्या दृष्टिकोनातून मान्य नसते. अशा वेळेस ते लग्न हे वाइडेबल आहे, म्हणजेच रद्द बादल करता येते मित्रांनो. आता यामध्ये दुसऱ्यामधलं सी आहे रिकरन्स अटॅक ऑफ इन्सॅनिटी. म्हणजे काय, तर वारंवार येणारे वेडसरपणाचे झटके. म्हणजे जे नवरा नवरी असतात यापैकी त्यांच्या जोडीदाराला वारंवार येणारे वेडसरपणाचे झटके हे कारण या ठिकाणी वाइडेबल मॅरेजसाठी दाखवता येतं आणि त्यामुळे तसा विवाह झालेला असेल तर तो संपुष्टात आणता येतो, त्याला रद्द करता येते, त्याला बेकायदेशीर म्हणून घोषित करता येते. आता सी बघूया आपण. कन्सेंट ऑब्टेन्ड बाय फ्रॉड ऑर फोर्स. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीकडून जो नवरा नवरी आहे यांच्याकडून ती कन्सेंट ऑब्टेन केली असते, म्हणजे मिळवलेली असते, पण कशी, बाय फोर्स किंवा फ्रॉड. म्हणजे काय, तिला फसवून ती कन्सेंट घेतलेली असते, त्या व्यक्तीला फसवलेलं असतं, त्या जोडीदाराकडून फसवून तशा प्रकारचं तिला सहमती मिळवली असते आणि ते लग्न केलेलं असतं. अशा वेळेस हे लग्नही या ठिकाणी वाइडेबल मॅरेजेस यामध्ये मोडतं आणि त्यावेळेस त्या जोडीदाराला ते लग्न रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे मित्रांनो. आता यामध्ये बघूया आपण डी. रेस्पॉन्डंट इज प्रेग्नंट ॲट द टाइम ऑफ मॅरेज बाय सम अदर पर्सन अदर दॅन पिटिशनर. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस लग्न होत असतं त्यावेळेस त्याची पत्नी म्हणजेच नवरी ही प्रेग्नंट असेल आणि ती प्रेग्नंट ही दुसऱ्या व्यक्तीपासून असेल आणि त्यावेळेस हे लग्न रद्द बादल करण्याचा अधिकार या ठिकाणी कोर्टाला दिलेला आहे आणि असं लग्न हे रद्द बादल होऊ शकतं मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तर कॉमेंटद्वारे नक्कीच कळवा. थम्सअप करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.